पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी विठ्ठल विठ्ठल युवांत प्रविशम मम वाचमां प्रसुप्तां संजीव्यत्य अखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशस्त चरणश्वनत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्र नीलापदाभं जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहास्यं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा हो दयाळा करुणा करा दयाळा हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला गोड असा अभंग देहूचे श्रीमंत साधू शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा अभंग. सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावे जोरात टाळी वाजवा महाराज. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय गोड असा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे संत एकनाथ महाराज छान दिग्दर्शन करतायत बघा. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज आपल्याला त्या पक्षांप्रमाणे जीवन जगण्याचा खऱ्या अर्थाने उपदेश करत आहेत. खरं तर आपण जीवन कसं जगावं याचं दिग्दर्शन महाराज करतायत. महाराज सांगतात त्या पक्षांप्रमाणे तुम्ही राहा ज्या पद्धतीने पक्षी राहतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. ज्या पद्धतीने पक्षी अंगणात दाणे टाकल्यानंतर पाहिजे तेवढे दाणे टिपतात आणि नंतर बाकीच्या दाण्याचा विचार न करता जेवढं पाहिजे तेवढं घेतात आणि ते निघून जातात. तद्वत त्या पद्धतीने मानवाने सुद्धा जीवन जगावं, निर्मोही जीवन जगावं. कशाच्या मोहात पडू नये, लोभात पडू नये, किंबहुना कशाचीही आसक्ती न बाळगता अनासक्त वृत्तीने पक्षांप्रमाणे जीवन जगावं.
महाराज पहिल्या चरणामध्ये दृष्टांत देतात, दुसऱ्या चरणामध्ये सिद्धांत सांगतात. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध आहे, जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत आपलं श्वास चालू आहे, तोपर्यंत काय करावं? तैसे त्या पद्धतीने जगावं ज्या पद्धतीने पक्षी जगतायत. अजून एक दृष्टांत सांगतात या अभंगामध्ये. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एखादा वाटसरू असतो बघा, आणि तो वाटसरू जसा त्याच्या प्रवासाला जात असताना मुक्कामाचं ठिकाण संध्याकाळ होते, मुक्कामाच्या ठिकाणाला तो थांबतो. श्रम परिहार करण्याकरता त्या ठिकाणी तो विसावा घेतो, रात्रभर विश्रांती घेतो. रात्रीची विश्रांती झाल्यानंतर सकाळी पुन्हा तो त्याच्या प्रवासाला सुरुवात करतो, आरंभ करतो. त्या व्यवस्थेकडे तो पाहत नाही का या ठिकाणी व्यवस्था कशी आहे. या व्यवस्थेच्या मोहात न पडता तो पुन्हा त्याच्या प्रवासाला सुरुवात करतो. महाराज सांगतात तद्वत तैसे असावे संसारी जोपर्यंत प्राचीन आहे, जोपर्यंत प्रारंभ आहे, तोपर्यंत जोवरी प्राचीनाची दोरी. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज या अभंगाचा लाभ सांगतात. महाराज नवे तर या अभंगाचा पूर्णतः आपण जीवन जगल्यानंतर जो फायदा होणार आहे, काय फायदा होणार आहे? शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवन. शेवटच्या चरणामध्ये महाराज फलश्रुती सांगतायत. फलश्रुती काय आहे तर तुमच्या जीवनातली भीती कायमची जाणार आहे, ही फलश्रुती या अभंगात आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या पुढे ठेवला. आता थोड्या वेळ आपण चिंतन करूया. विठ्ठल अभंगाला आरंभ करण्यापूर्वी थोडा परिहार देणं क्रमप्राप्त या नात्याने आज खरं तर पावसाळ्यातील खरं तर हा मला असं वाटतं तुमच्या विदर्भातील दुसरा पाऊस ना, दुसराच पाऊस असेल ना. आणि आपल्या कीर्तनाला आरंभ झाला आणि जोरदार मेघराजाने या ठिकाणी हजेरी लावली म्हणून जोरात टाळी वाजव महाराज, जोरात टाळी वाजव. ज्या कारणास्तव ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. पुण्यभूमी आपलं लोहगड तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर विदर्भाच्या या पवित्र मातीमध्ये. आणि आज मेघराजाच्या साक्षीने ज्यांचं स्मरण होते महाराज, ज्यांचं खऱ्या अर्थाने श्राद्ध म्हणावं लागेल, परंतु श्राद्ध हे पहिलं श्राद्ध आपण सर्वसाधारण करतो साहेब, परंतु ज्यांची ही 7वी पुण्यतिथी आहे, बरोबर ना. तर ज्यांचं हे 7वं पुण्यस्मरण आहे असे वैकुंठवासी कैलासवासी विनायक मारुतीराव भलावी आणि विनायकराव मारुतीराव भलावी साहेब यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. भलावी परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक असतील, लोहगडचे सर्व रहिवासी असतील, माता माऊल्या असतील, लहान थोर असतील. एवढ्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी हजेरी लावली आणि भलावी परिवारावर जे काही प्रेम आहे ते प्रदर्शित केलं. त्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न भलावी परिवार नक्की करेल आणि तुमच्या या प्रेमाच्या ऋणामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करतील. असंच प्रेम या परिवारावर तुम्ही करत राहा. वैकुंठवासी विनायकराव सर भलावी साहेब खरं तर यांच्या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्र जमलेलो आहोत. पाठीमागे ज्या काही खंबीरपणे ज्यांनी खऱ्या अर्थाने या परिवाराचा संपूर्ण डामडोल सांभाळलाय त्या श्रीमती हेमलताताई विनायकराव भलावी, त्याचप्रमाणे मंगेशजी उईके जावई राहणार मुंबई, त्याचप्रमाणे
मुलगी सौभाग्यवती शुभांगीताई मंगेश भाऊ उईके, त्याचप्रमाणे अक्षदा का हां हर्षल अक्षता उईके जावई, त्याचप्रमाणे सौभाग्यवती निवेदिताताई अक्षदाजी उईके, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमचे परममित्र निखिलजी कंकराळे जावई आहेत या परिवाराचे, भलावी परिवाराचे. त्या ज्योतिताई असतील, सौभाग्यवती ज्योतिताई निखिलजी कंकराळे. त्याचप्रमाणे पाठीमागे जो काही परिवार आहे त्या परिवाराचा उल्लेख आपण केला, पण या परिवारामध्ये जे ऊर्ध्वी होते की जे जुनी माणसं, त्यांचंही नाव घेणं या ठिकाणी. आणि श्री मुलगा रितेश विनायकराव भलावी असा पाठीमागे असणार हा परिवार आहे. शिवाय स्वर्गीय या परिवारामध्ये मारुतराव असतील, मारुतराव भलावी असतील, वैकुंठवासी स्वर्गीय देवराम मारुतराव भलावी असतील, स्वर्गीय श्री भाऊराव भलावी असतील, स्वर्गीय श्री विनायकराव भलावी असतील. सर्व कैलासवासी वैकुंठवासी यांचा आशीर्वाद प्राप्त झालेला हा भलावी परिवार. त्याचप्रमाणे या विनायकराव यांचे बंधू तुळशीराम मारोतराव भलावी आणि इंदुबाई भाऊराव भलावी या वहिनी साहेब आहेत. असा पाठीमागे असणारा हा सर्व परिवार आहे. भलावी परिवार खरं तर त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. 7वं पुण्यस्मरण आहे आणि या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमच्या हेमलताताईंनी अगदी अट्टहासाने खरं तर या लोहगडमध्ये हा अतिशय सुंदर असा ज्ञानदानाचा आणि अन्नदानाचा या निमित्ताने जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे पुण्यस्मरणाचा, या कार्यक्रमाला तर खरं तर आपण सर्वांनी हजेरी लावली, उपस्थित झालात. माझ्यासोबत आलेले सर्व गुणीजन मंडळी यांच्यासाठी एकदा जोरात सर्वांनी टाळी वाजवा. या कार्यक्रमाला आवर्जून जे काही उपस्थित राहिले माझ्यासोबत आलेले आमचे दोडे सर, यांच्यावर प्रेम करणारे गजाननराव आवारी माजी सरपंच आवारी साहेब, त्याचप्रमाणे सुरेश भाऊ जोगी, त्याचप्रमाणे मनोहर चट्टप, बडदे बाबा आणि असा आजूबाजूच्या गावाहून या ठिकाणी उपस्थित असलेला हा परिवारही या ठिकाणी आलेत. साहेबही या ठिकाणी आलेत, आवारी साहेब, त्यांनाही मी या ठिकाणी या भलावी परिवाराच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले आळंदीचे महाराज आहेत आमचे शुभम महाराज, त्याचप्रमाणे आमचे शास्त्रीजी अमोल महाराज कोटमे, त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण त्यांचा विद्यार्थी समूह संच, आमचे भाऊ आज गायनाची आणि पेटीची साथ, हार्मोनियमची साथ करण्यासाठी आमचे गोरक्ष महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने विदर्भामध्ये ज्यांना बऱ्यापैकी ओळखलं जातं असे आमचे दोडे सर, गायनाचार्य कीर्तनकार दोडे सर, तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेले, माझ्यासोबत आलेले आमचे वानखेडे महाराज, गायनाचार्य वानखेडे महाराज, आमच्या श्रीरामपूर तालुक्याचं भूषण वानखेडे महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कोण राहिलं आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे किंबहुना आमचे सहकारी, जे आज खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या माध्यमातून दास माऊलीचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी इतक्या दूरवर ज्यांनी वेळ दिला असे आमचे अरुण महाराज, यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. उत्कृष्ट असणारी साऊंड व्यवस्था, मंडप व्यवस्था, सर्वांना धन्यवाद देतो. फोटोग्राफर काय नाव, कार्तिक महाराज ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं
शूटिंग करतायत त्यांनाही मी धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो. जे कोणी राहिले असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. हार्मोनियमला थोडासा साऊंड सिस्टीमवाले अतिशय साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरात टाळी वाजवा मला. इतका पाऊस चालू आहे पण तरीसुद्धा त्यांनी साऊंड व्यवस्था. आता गावातील जे काही लोक आहेत यांना जो माझा आवाज जातोय त्यांना माझी विनंती आहे का कृपया मंडपमध्ये जागा आहे, आपण येऊन बसावं. विठ्ठल विठ्ठल पुन्हा एकदा मी हेमलताताईंना धन्यवाद देईन. खरं तर इतक्या लांबून आम्ही शिर्डीहून आलो अगदी, आणि इतक्या लांबून येत असताना आमचे काही महाराज मंडळी आळंदीहून आली. मध्ये रस्त्यातही 2दा-3दा पावसाने गाठला आम्हाला, आणि इथे आल्यानंतर इथेही वरुण राजाचं आगमन झालंय. खरं तर आनंदाचा विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्या प्रतीक्षेत आहे तो बळीराजा खरं तर वाट पाहतोय महाराज या पावसाची, आणि आज या प्रसंगी त्याचंही आगमन झालं. हा सुद्धा पुण्यसंकेत असतो, शुभ संकेत असतो. आपल्या शुभ कार्याला 4 थेंब पावसाचे पडणं हा सुद्धा काय आहे, शुभ संकेत आहे. त्याच्यामुळं दुसरं काही मनात आणू नका. विठ्ठल विठ्ठल खरं तर आपल्या जीवनातील संकेत आणि विधी किंवा निषेध पाळावे की न पाळावे हाही चिंतनाचा विषय आहे. आमच्या संतांनी सांगितलं विधी निषेध पाळले पाहिजेत, कमीत कमी मानवाने तरी. ज्या अर्थी मानव कुठेतरी विधी निषेध पाळण्यासाठी कमी पडतो त्यावेळेस शांती ब्रह्मनाथ बाबासारख्या महात्म्यांना सुद्धा आपल्याला दिग्दर्शन करावं लागतं की तुम्ही राहायचं असेल, जगायचं असेल तर कोणाप्रमाणे जगा. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज वर्णन पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी अंगणी उतरती. जे का गुंतोनी राहती, जे का गुंतोनी राहती, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनी राहती, जे का गुंतोनी राहती, जे का गुंतोनी राहती. पक्षी अंगणी उतरती, एका गुंतोनिया राहती, एका गुंतोनिया राहती, एका गुंतोनिया राहती. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. अहो आपण अंगणात दाणे टाकल्यानंतर त्या पक्षी जेवढं पाहिजे तेवढे दाणे ठेपतात साहेब, आणि बाकीचे दाणे कोणत्या वेळ हाऊसला नेऊन टाकायचे याचा विचार करता का? नाही महाराज. कोणत्या गोडाऊनला उरलेलं धान्य जमा करायचं त्याचा विचार करता का? नाही. पक्ष्यांप्रमाणे अनासक्त वृत्तीने जीवन जगा हा खरं तर नाथबाबांचा या ठिकाणी सल्ला आहे, उपदेश आहे. जरा चिंतन करा. अरुण महाराज आपल्याला परमार्थाचं दिग्दर्शन करणारे, परमार्थाचं मार्गदर्शन करणारे खूप झाले महाराज. परमार्थ कसा करावा हे सांगणारे खूप झाले, परंतु संसार कसा करावा हे सांगणारे मात्र फार कमी आहे. परमार्थ कसा करावा हे सांगणारे खूप झाले, पण परमार्थ करणारे मात्र कमी आहेत. संसार कसा करावा हे सांगणारे फार थोडे आहेत महाराज, पण संसार करणारे फार आहेत.
हा सगळं सगळं गातो महाराज आम्ही चाल लावू लावू गातो महाराज चाल लावू लावू संसार दुःख मूळ चौकडे इंग संसार दुःख मूळ चौकडे इंग विश्रांती नाही पोटी हे विश्रांती नाही कोणी अमृत लोक शोनी पाणी लागले अमृत पाठी लागले ओढाळ कवनामी शरण जामो कृष्णी होईल निर्माण कवनामी शरण जामो निर्माण उपकारी दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ मला असं वाटतं खरं लोकांना चुकीचं ऐकायला येते संसार दुःख मूळ चहूकडे चंगळ अहो चंगळच आहे ना चांगला विचार करा ना तुम्ही आज काय इंगळ आहे अरे आज जेवढा काळ परमार्थासाठी अनुकूल आहे बाबा याच्या पूर्वी एवढा अनुकूल काळ कधीच नव्हता चला त्रेतायुगामध्ये चला कृतयुगामध्ये द्वापार युगामध्ये जरा पहा पाठीमागे जरा बघा कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये नाव घेऊन नेदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे अरे देवाचं नावही ज्या राज्यामध्ये घ्यायला परवानगी नाहीये जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली जाईल नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हे वचन कुणाचं होतं हिरण्यकश्यपूचं परंतु भगवान परमात्म्याची लीला बघा त्याच्याच पोटी असा पुत्र जन्माला आला की महाराज ज्याला भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोडून दुसरं काही आवडलं कारण त्यांना माहिती होतं महाराज या चारही युगाचा जर अभ्यास केला तर संतांनी त्याच्यातून सार एकच काढला महाराज कलियुगा माझी करावे कीर्तन देणे नारायण देईल युग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन तेरे नारायण तेरे नारायण कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल बेटी कीर्तन चांग होय अंग याच्यासाठी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन ठेवले बाकी दुसरं काही नाही विठ्ठल विठ्ठल आपला
विषय असा चालला होता की संसाराचं दिग्दर्शन करणारे, संसार कसा करावा हे सांगणारे कमी आहेत, परमार्थ कसा करावा हे सांगणारे खूप आहेत महाराज, खूप झाले. परमार्थ करणारे कमी आहेत. चांगला जर कधी विचार केला तर महाराज कंबर बांधून नुसता संसार करणारा हा एक वर्ग आहे, कंबर बांधून परमार्थ करणारा हा एक वर्ग आहे, कंबर बांधून संसार करता करता परमार्थ करणारा सुद्धा एक वर्ग आहे, आणि कंबर बांधून परमार्थ करता करता संसार करणारा सुद्धा एक वर्ग आहे. विठ्ठल खरं तर आपल्याला नागपूर पर्यंत जे घेऊन आले त्यांचं नाव मी विसरलो होतं. आमचे नागरे भाऊ, ती गाडीचे आमच्या मालक चालक आहेत, ते आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. खरं तर त्यांचं नाव विसरलो होतं, क्षमा असावी, कारण परत जायचंय महाराज आपल्याला. विठ्ठल विठ्ठल आमच्या निखिल भाऊंनी ती सगळी व्यवस्था केली. खरं तर व्यवस्थेच्या बाबतीत आजच्या काळात महाराज जोड नाही गोरक्ष महाराज. चांगला जर विचार केला तर मी काय सांगत होतो, त्या काळामध्ये सुद्धा एवढ्या सुविधा नव्हत्या, आज तेवढ्या सुविधा आहेत महाराज, तेवढी व्यवस्था आहे. काळ बदललाय महाराज, काळ अतिशय अनुकूल आलेला आहे परमार्थाला. यापूर्वी असा काळ कधीच नव्हता. नाव देवाचं घ्यायचं नाही असं फरमान ज्या हिरण्यकश्यपूने काढलं होतं, त्याच्याच पोटी प्रल्हाद असा जन्माला आला की महाराज तो देवाचं नाव घेत घेतच काय केलं महाराज, त्याने घेत घेतच त्यांनी त्याचा जीवनाचा प्रवास केला. नवे नवे सर्वस्वाची प्राप्ती करून घेतली त्या प्रल्हादाने. मी सांगत होतो की 4 वर्ग आहेत, की संसार करता करता परमार्थ करणारा एक वर्ग आहे. ज्ञानोबराय सांगतात महाराज, हरिपाठामध्ये गोड वर्णन करतात. असोनी संसारी वेद शास्त्र उभारी, किंवा संसारी असावे असोनी महाराज. ज्या पद्धतीने पाण्यामध्ये कमळ राहतं बघा, कमळ. तुमच्या तालुक्याचं नाव कळमेश्वर आहे, मी बऱ्याच वेळा कमळेश्वरच म्हणत होतो. आणि ते कमळाचं जे काही फूल आहे ना महाराज, ते फूल अगदी चिखलामध्ये राहतं, परंतु त्या चिखलामध्ये राहत असताना सुद्धा ते त्याला त्याच्या अंगाला तो चिखल लागू देत नाही. ज्या पद्धतीने त्या चिखलामध्ये त्या पाण्यामध्ये ते कमळ राहतं महाराज, तद्वत या संसारामध्ये सुद्धा या जीवात्म्याने हे देहरूपी कमळाला जपावं महाराज, जपावं. का जपावं मी कालही बोलून गेलो महाराज. हे जे शरीर आहे आपलं, या शरीर हे खऱ्या अर्थाने धर्माचं साधन आहे. ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या भूमीमध्ये मी बोलतो याचं मला भान आहे का, ज्या तुकडोजी महाराजांनी महाराज सांगितलं की अरे बाबा तुला कुठं फिरायची सुद्धा गरज नाहीये. त्यांनी सांगितलं की अरे बाबा रिकामा कशाला फिरतं, रिकामा कशाला फिरत, तुझं गावच आहे रे तीर्थ. तुझं गाव तीर्थ आहे. मग तीर्थ काय काय आहे? तुझं गाव म्हणजे कोणतं गाव? देहाच्या गावालिया जन्म मरण सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबराय सांगतात, हा देहरूपी गाव जो आहे, या देहरूपी गावाचा राजा आहे कोण? मनुराजा एक देहपुरी, मनुराजा एक देहपुरी, असे नांद तुझ्यासी दोघे नारी, असे नांद तुझ्यासी दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. कृपा केली आम्हावरी गा, कृपा
महाराजांनी गोड प्रमाण दिलं. महाराज मनोराजा एक देहपुरी नांदत असतो त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र सरपन्ना भारी. आपल्याला दुसरीकडे जाईल मी कदाचित. मला सांगायचं काय होतं की देह नावाचा जो गाव आहे या गावाला खऱ्या अर्थाने आपण आलेलो आहोत. आणि या गावाला आल्यानंतर तसं तर महाराज विचार केला तर हा देह सुद्धा आपला आहे का? नाहीये. अहो आहे का नाही जरा स्पष्ट बोला. चांगला जर विचार केला तर या देहाचा मालक कोण आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे किंवा येथे मनुष्याचे काय आहे. मग इथं जर देहही आपला नाहीये पण तरी सुद्धा या देहाच्या गावाला आला जो जीवात्मा आहे या जीवात्म्याने इथं आल्यानंतर त्याने नेमकं काय करायचं आणि कसं वागायचं आणि कसं राहायचं याचं दिग्दर्शन संतांना करावं लागलं. देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोड प्रमाण दिलं महाराज. देवे दिला देह भजना गोमटा. खर तर देह कशासाठी? शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. हे धर्माचं साधन आहे. आता गडबडच आहे महाराज. धर्म धर्म म्हणजे काय तेही सांगायची वेळ आली. काही संतांनी काही साहित्यकारांनी त्याचं गोड वर्णन केलंय महाराज. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. जगी जे हीन अतिपतित जगी जे दीनपद दलित तया जावोनी उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही दुसरं काही नाही जगामध्ये. महाराज भलावी साहेब गेले 7 वर्ष झाले महाराज. पण 7 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणारा किंवा त्यांनी जो आदर्श समाजामध्ये ठेवलाय महाराज तो आदर्शाची जोपासना करणारा पाठीमागे असणारा परिवार आहे. आमच्या हेमलताताई असतील आणि संपूर्ण भलावी परिवार असेल. खरं तर मला कधी कधी हेवा वाटतो महाराज. कधी कधी मला ह्या लोकांचा मोठेपणा वाटतो की काही माणसं गेल्यानंतर त्यांचं नाव सुद्धा राहत नाही. परंतु भलावी साहेब जाऊन आज 7 वर्ष झालीत बरोबर ना. पण तरी सुद्धा आजही त्यांच्या आठवणी चिरंतन आहेत. विठ्ठल विठ्ठल. तसं तर माणूस एकदा गेल्यानंतर पाठीमागं आठवण सोडून दुसरं काही त्याने केलेलं सत्कर्म असेल त्याने केलेलं एखादं चांगलं कर्म असेल ते कर्म त्याचं पाठीमागे राहतं महाराज त्याची कीर्तीच्या रूपाने. आणि मला तर असं वाटतं की सज्जनाचा प्रचार चांगल्या व्यक्तीचा प्रचार ही पंचमहाभूत सुद्धा करतात. चांगल्या व्यक्तीचा वाऱ्या हाती माप चाले
सज्जनाचा प्रचार वारा सुद्धा करतो, वारा त्याला आमच्यासारख्याची गरज नाही. म्हणून मी भलवी साहेबांबद्दल मी एकच बोलेल महाराज, एकच प्रमाण बोलेल. तुका म्हणे एक मरणेची सरे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाली. ओ राहिल्या कीर्ती जगमाली. राहिल्या कीर्ती जगमाली. राहिल्या कीर्ती जगमाली. दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाली. राहिल्या कीर्ती जगमाली. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाली. राहिल्या कीर्ती जगमाली. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. पाठीमागे फक्त शब्द उरतात महाराज, मनुष्य जातो निघून, त्याचं शरीरही राहत नाही, परंतु पाठीमागे शब्द मात्र राहतात महाराज. हेमलता ताईंनी त्यांना जे काही दुःख आहे महाराज, त्यांना ज्या काही आठवणी त्यांच्या त्या आगळ्या वेगळ्या आहेत. कारण ज्यावेळेस पती आणि पत्नीची फाटाफूट होते ना महाराज, तर ती गोष्ट मोठी कठीण असते महाराज. पाठीमागे जे राहतात ना त्यांना मोठं सगळं हे कटू सत्य पचवावं लागतं महाराज. आणि हे सगळं कडू घास हा खाऊन खरं तर राहिलेलं जीवन त्यांना हसत खेळत राहिलेल्या परिवारासाठी जगावं लागतं. पती पत्नीची भेटच महाराज मोठी विलक्षण काही क्षणापुरते महाराज. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. इथे कुणाला दोष देण्यात मजा नाही महाराज. आणि काय कुणाचे दोष पाहतात महाराज, गुण दोष याते न विचारी काही. ठाव दिला पायी कुणाचे गुणदोष पाहत जगू नका. जगायचं असेल तर त्या जगण्याचा पुरेपूर आनंद घ्या. दिवस उगवल्यापासून तर रात्री संध्याकाळपर्यंत महाराज एकच जीवन आहे. सकाळ म्हणजे जन्म आहे, दुपार म्हणजे तारुण्यावस्था आहे, संध्याकाळ म्हणजे वार्धक्य अवस्था आहे, आणि रात्र म्हणजे काय आहे? रात्र म्हणजे मृत्यू आहे. हा मृत्यू सुद्धा वाईट नाही आहे महाराज. जरा चांगली कल्पना करा तुम्ही, मृत्यू जर नसता तर काय झालं असतं. मला असं वाटतं मृत्यू जर नसता तर आपण एकमेकाशी साहेब बोललो सुद्धा नसतो. अरे आपण 100% मरणारच आहोत, तरी सुद्धा आपण एवढी आकडमध्ये राहतो महाराज की आजही काही माणसं 20-20 वर्ष झाली बोलत नाही एकमेकाशी. का? अहो 20 वर्षापूर्वी मला तो असं बोलला. 20 वर्षापूर्वी काय महाराज, माणसं कसं जीवन जगतात महाराज, आणि कशी जगतात महाराज, हाही खरं चिंतनाचा विषय. एवढं सोपं सांगितलं अरुण भाऊ, किती सोपं सांगितलं माहिती का? एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. काय चित्रपटातील गीत आहे, मान्य आहे मला, परंतु काही गोष्टी विचार करण्यासारखा की पाठीमागं फक्त तुमचं बोलणं शिल्लक राहणार आहे. तुका म्हणे एक मरण्याची सरे, पाठीमागे फक्त तेवढं शिल्लक राहणार आहे, बाकी काही शिल्लक राहणार नाही महाराज. मौत ने जमाने को ये सिला दिखा डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला. जिंदगी एक किराए का घर है,
एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जब तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा। सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा। पाँव फूलों से रखने से पहले, पाँव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। वाह 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 महाराज गोड कव्वाली गायली तुम्ही. मौत जब तुझको आवाज देगी. जीवन क्षणभंगूरच आहे मला, क्षणभंगूर नाही भरबसा. वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार तो राय वळ सगा. राम राम स्मरा. आधी, आधी म्हणजे कधी हो? अहो आधी म्हणजे व्याधी व्हायच्या आधी. सोपं आहे. आधी म्हणजे व्याधी व्हायच्या आधी. मग हे का समजावं? त्याचं कारण असं आहे की एवढं अमूल्य असं जीवन मिळालं महाराज, ज्याचं मोल होऊ शकत नाही असं जीवन आपल्याला मिळालं. राहू द्या हो, राहू द्या. विठ्ठल विठ्ठल महाराज याच मातीतील याच भूमीतील रत्न म्हणावं लागेल. रत्नच नव्हे तर संत, महान असे संत तुकडोजी महाराज सांगतात की या जीवनात येऊन नेमकं तू केलो काय महाराज? क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया हो, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको काय केलंस महाराज? येथे येऊन काय बा केले? अहो जर कधी इथे येऊन आणि इथं येऊन नेमकं जे लिमिट मधलं जीवन आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये जेवढा टॉक टाइम आहे तेवढंच बोलता येतं, बरोबर? आपलं जीवन सुद्धा तसंच आहे महाराज. चार्जिंग मारून आपण आलेलो आहे. आपलं चार्जिंग कुठपर्यंत चालेल हे आपल्याला, ती व्हॅलिडिटी आपल्याला माहीत. म्हणूनच बरं आहे आम्हाला कळतं महाराज, आपली व्हॅलिडिटी आता संपत आलेली आहे हे स्वतःला कळतं महाराज, चांगलं कळतं. आणि काहींना कळतच नाही, त्यांच्याकरता महाराज सांगतात का कमीत कमी बाबा ते पक्षासारखं इतकं खालचं जीवन मानवाचं आहे का? नाही.
पण काही बाबतीमध्ये पक्ष्यांचे गुण तुम्हाला घ्यायला सांगितले, त्याचं कारण आहे, नीट ऐका. गरुडासारखी भरारी मानवाला मारता येत नाही. मारता येते का? नाही मारतायत महाराज. पाण्यामध्ये कसं पोहायचं ही पोहण्याची कला जेवढी माशाला येते तेवढी आपल्याला मानवाला येत नाही. येईल का? नाही येणार. वाघासारखी डरकाळी मानवाला फोडता येईल का? वाघासारखी हिंमत मानवामध्ये आपण म्हणतो फक्त वाघासारखा येतो, आता तो वाघासारखा नसतो वास्तविक पाहता, परंतु आईचं प्रेम असतं बिचारीचं. ती म्हणते आमचा वाघ आला पहा वाघ. वाघाची जर 6 वाजता संध्याकाळी पाहिली ना मग कळतं वाघ कसा आहे. वाघासारखं महाराज आपल्याला वागता येणार नाही. वाघासारखी हिंमत आपल्यात नाहीये. नीट लक्ष द्या. माकडासारखी शेकोटी आपल्याला करता येणार नाही महाराज. माकडाची शेकोटी माहिती तुम्हाला? नसल माहिती. माकडाला अशी शक्ती दिली अमोल महाराज का ते माकड काय करतं महाराज, बर्फाळ प्रदेशामध्ये थंडी जर वाजायला लागली तर ते लाकडं गोळा करतं आणि त्या लाकडामध्ये ते जाऊन बसतं. लाकडामधला जो अग्नी आहे ते अग्नी तो आधीच घेऊन टाकतो. कोण? माकड. आणि त्याच्यानंतर जर त्याने माकडाने शेकोटीला वापरलेली लाकडं जर तुम्ही जर जळण्यासाठी वापरली तर हेमलताताई ते लाकडं जळत नाही, कारण त्याच्यातला अग्नी आधीच कोणी घेऊन टाकलाय. मग लाकडातला अग्नी महाराज न पेटवता लाकडं जसेच्या तसे ठेवून त्याच्यातला अग्नी घेण्याची शक्ती कुणामध्ये आहे? बोला ना. माकडामध्ये आहे. आपल्याला ते शक्य नाही महाराज. आपल्याला ते शक्य नाहीये. गरुडासारखी भरारी आपल्याला शक्य नाहीये. सुगरण नावाचा पक्षी बघा. सुगरण नावाचा पक्षी तज्ञ म्हणून एक डॉक्टर सलीम म्हणून आहे, त्यांचं मी प्रबंध वाचला महाराज. त्यांनी PhD केली या पक्ष्यांवर. असं सांगतात, ते असं लिहितात त्यांच्या त्या लेखनामध्ये, माझ्या असं वाचनात आलं की डॉक्टर सलीम सांगतात, मुस्लिम समाजाचा माणूस आहे, पण त्याने त्या पक्ष्यांचं निरीक्षण केलंय महाराज. आणि ते निरीक्षण करत असताना त्याला ते मोठं विलक्षण वाटलं. सुगरणीने विणलेला खोपा त्याने आणला आणि त्या खोप्याला सुगरणीने आरंभ करताना, सुरुवात करताना कोणत्या काडीपासून केली याचं संशोधन त्याने घेण्याचा अनेक वर्ष प्रयत्न केला. मात्र अरुण भाऊ त्यांना त्या काडीचा शोध लागला नाही ज्या काडीपासून सुगरणीने तिचा खोपा आरंभ केला बांधायला. नाही सापडला. सुगरणीने तो खोपा कसा विणलेला आहे बघा ना तुम्ही महाराज. कसा विणलेला आहे? अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिचे पिलासाठी तिने झोका झाडाला टाकला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिचे पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. खरं तर काही शब्दामध्ये किती ताकद असते महाराज बघा. मी काय सांगत होतो की अनेक पक्ष्यांचं त्यांनी निरीक्षण केलं महाराज. सुतार नावाचा पक्षी बघा. हा सुतार, त्याला ते असं टोक असतं महाराज त्याच्या चोचीला. इतकी सुंदर अशी ती कलाकृती त्याची जर बघितली तुम्ही, त्याचं घरटं जर कधी भाऊ तुम्ही बघितलं चांगलं, तर काय महाराज एखादं चांगलं मशीनने सुद्धा करता येणार नाही एवढं सुंदर कोरीव काम तो सुतार पक्षी करतो आणि त्याच्या राहण्याची व्यवस्था करतो. खरे काय. आणि काही काही पक्ष्यांची घरं तर मोठी विलक्षण आहे. साधा कावळ्याचा जरी तुम्ही खोपा बघितला तरी सुद्धा काड्यांचा आहे महाराज. काड्यांचाच आहे. प्रश्न आहे की हा खोपा बेने बनवून याला उपयोग काय आहे? पण तरी सुद्धा महाराज कावळ्याची पिल्लं त्याच काड्यांमध्ये राहतात हे लक्षात घ्या. कधी ऊन वारा पाऊस असू द्या त्याच्यामध्येच ती राहतात महाराज. कोकिळेसारखा आवाज आम्हाला नाहीये. आम्हाला आजही म्हणावं लागतं त्यांचा आवाज कोकिळेसारखा आहे. कोकिळेसारखा आम्हाला स्वर नाहीये महाराज. बघा हरणासारखं वेग आम्हाला नाहीये. हरणासारख्या उड्या मारता येत नाही महाराज. हरणाच्या शरीरासारखं सौंदर्य आपल्याकडे नाहीये. मोराच्या अंगावर एवढे डोळे महाराज, एवढे सौंदर्य आहे, तेवढं सौंदर्य आपल्याकडे नाहीये महाराज.
मी अनेक तुम्हाला कितीतरी पक्ष्यांचं प्राण्यांचं उदाहरण देऊ शकतो. मला सांगायचंय काय, शांती ब्रह्म नाथ बाबांना तुम्हाला पक्षाचं उदाहरण द्यावं लागलं. कारण तुमची जी काही आसक्तीची जी वृत्ती आहे ना, या वृत्तीचा तुम्ही नाश करावा याच्याकरता महाराज बोलले, पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनिया राहती. कारण एक दिन बिक जाएगा माटी के मोल, मी मगाशी बोलून गेलो. परंतु महाराज या पिंजऱ्यामध्ये, देहरूपी पिंजऱ्यामध्ये असणारा प्राणरूपी जो काही पक्षी आहे, हा पक्षी सुद्धा एक दिवस काय होणार आहे, उडून जाणार आहे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. तुला की साबत करले, तुला की हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. पिंजरा खाली, पिंजरा कितीही तू राखण कर, पण याच्यामधून प्राणरूपी पाखरू एक दिवस काय होणार आहे, उडून जाणार आहे. आणि ते प्राणरूपी पाखरू का उडून जाणार आहे, कारण त्या प्राणाला सुद्धा, म्हणजे त्या जीवात्म्याला सुद्धा, त्याला सुद्धा हे बंधनच आहे ना. वास्तविक तो मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे घेऊन या छंद माझे माझे, तो मुक्तच आहे. महाराष्ट्र गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना याला जन्मही नाही, याला मृत्यू नाही. जातस्य ही ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यते नतम शोचितुम अर्हसि. न जायते म्रियते वा कदाचित्, नायं भूत्वा भविता वा न भूयाः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने. शरीर जायाचे, शरीर देह जाईल जाईल, यासी काळोबा यासी काळबा खाईल. किंवा काळाची आवडी पडेला तेव्हा, 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 काळाची हे उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा, सोडविना सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा, माया बाबा, काळाची हे मुळी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, उडी पडेल काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी. भले भले तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनी त्या भगवंताशिवाय
त्या सद्गुरूशिवाय तुला कोणी सोडवणार नाही महाराज. म्हणून तू काय कर, पक्ष्यांप्रमाणे जीवन जग, अनासक्त वृत्तीने जीवन जग आणि त्याच पद्धतीने राहा. तसंच राहा. कसं राहा, कैसे राहा, तैसे राहा. तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. ऐसे आसावे संसार, ऐसे आसावे संसार, ऐसे आसावे संसार, ऐसे आसावे संसार. जोवरी प्राची नाती दोरी, जोवरी प्राची नाती दोरी, जोवरी प्राची नाती दोरी, जोवरी प्राची नाती जोवरी प्राची नाती दोरी, जोवरी प्राची नाती दोरी, जोवरी प्राची दोरी, जोवरी प्राची नाती तैसे असावे संसारी. तैसे म्हणजे कैसे जे ऐसे, ज्या पद्धतीने पक्षी राहतात, ज्या पद्धतीने पक्षी जीवन जगतात महाराज, त्या पद्धतीने मानवाने त्यांचा आदर्श घ्यावा. कोणता आदर्श घ्यावा? अनासक्त वृत्तीचा आदर्श घ्यावा आणि त्या पद्धतीने जीवन जगावं. सांगणारे कोण आहेत महाराज? शांती ब्रह्मनाथ महाराज. का ज्या नाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा होता, एवढा मोठा होता. किती मोठा होता? का ज्या नाथ महाराजांनी नाथ महाराजांच्या घरी 1 वर्ष 2 वर्ष नाही हो, 36 वर्ष भगवान परमात्मा कावडीने काय करत होता? पाणी हा? कावडीने पाणी चक्र पाणी कावडीने चक्र पाणी अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळावंदित सेवाय, निळावंदित सेवाय.
आवडीने पाणी जागरी चक्रपाणी आहे. जगाचा मालक जगाचा नायक ज्यांच्या घरी कावडीने पाणी वाहत होता साहेब किती वर्ष हा किती वर्ष पाणी वाहत होता 36 वर्ष. जरा चांगला विचार करा 36 दिवस नाही बर का 36 वर्ष भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीने पाणी वाहत होता ते पैठणचे शांती ब्रह्म नाथ महाराज ते सांगतायत तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्राचीन आहे जोपर्यंत प्रारब्ध आहे जोपर्यंत संचित आहे या साहेब या विठ्ठल विठ्ठल खरं तर जीवन प्रवासामध्ये अनेक अनुभव येत असतात महाराज. माणसाचं जीवन म्हणजे एक प्रवासच आहे ना. जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. जीवन एक सफर आहे प्रवास आहे आणि जीवनाच्या या प्रवासामध्ये सुखदुःखाचे खाचखळगे येत असतात. दुःख आल्यानंतर एवढं फार त्याला माणसाने डगमगून जाऊ नये आणि सुख आल्यानंतर माणसाने होरळून जाऊ नये. दोन गोष्टी कळायला पाहिजे. फार सुख आलं महाराज. आम्ही साहेबांच्या बंगल्यावर गेलो सकाळी. एवढा मोठा बंगला त्यांचा एवढं मोठं वैभव त्यांचं पण त्यांची लीनता पाहिल्यानंतर आमची आम्हाला लाज वाटायला लागली. खरे खरे माणसाचं काय महाराज माणसाची थोरवी असेल माणसाचं मोठेपण असेल हे त्याच्या वागण्यातून दिसावं महाराज त्याच्या कृतीतून दिसावं. त्याच्या वेशांतराला किंमत नाहीये त्याच्या देशांतराला किंमत नाहीये. तुम्ही समाजामध्ये कसं वागता तुम्ही समाजाशी कसं बोलता समाजामध्ये राहत असताना तुम्ही किती परोपकार भावनेने तुम्ही राहता या गोष्टीला मत. आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि आपण माणसासारखं राहिलं पाहिजे. अरे माणसा कधी होशील माणूस तू अशी म्हणण्याची वेळ आली महाराज आपल्यावर संतांवर. नवे नवे तर प्राण्यांचं आणि पक्षाचं उदाहरण देऊन तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवावी लागली महाराज संतांना. का कुठेतरी आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. कुठंतरी आम्ही याचा धांडोळा घेतला पाहिजे. कुठंतरी आपण त्याचं आत्मदर्शन केलं पाहिजे. आपल्या आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे का कुठंतरी नक्की कुठंतरी आपण चुकतोय. आणि म्हणून हे संत वाङ्मयाचं वाचन करणं किंवा संत वाङ्मयाचं निरंतर चिंतन करणं गरजेचं काय की आजही जर आपण संत वाङ्मय जर पाहिलं तर आजही आपल्याला त्याची गरज नवे नवे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे संत वाङ्मय काय होणार आहे जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणार आहे. म्हणून तर खरं तर आपण ही संतांची अभंग कीर्तनासाठी घेत असतो. कारण ते अभंग आहेत ते शब्द अभंग आहेत महाराज. ते सांगतात का त्या पद्धतीने तुम्ही जगा. तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. आणि जीवनाचा प्रवास संपला की इथं भल्या भल्यांना जावं लागतं. नवे नवे मरणाच्या दारामध्ये असताना सुद्धा मरणाची भीती वाटणारी माणसं मी पाहिली. मरण समोर आहे मरण दिसतंय समोर पण तरी सुद्धा मरणाची भीती वाटते. कुरुक्षेत्रावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये दुर्योधन पडलेला आहे बघा. ऐका जरा नीट ऐका. कुरुक्षेत्रावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये दुर्योधन पडलेला आहे आणि दुर्योधनाच्या ती मांडी फोडलेली भीमाने विवळतोय कंतोय महाराज. दुर्योधन शेवटच्या घटका मोजतोय महाराज शेवटच्या घटका मोजतोय. तरी सुद्धा अश्वस्थामा येतोय. त्या ठिकाणी अश्वस्थामा येऊन त्या दुर्योधनाला म्हणतोय दुर्योधना काळजी करू नको अजून सगळं संपलेलं नाही. हा द्रोणाचार्याचा पुत्र अश्वस्थामा अजून जिवंत आहे. अरे फक्त मला सेनापती कर. बघ उद्या सकाळी सूर्य उगेपर्यंत 5ही पांडवांची मुंडकी जर नाही आणेल तर काय. दुर्योधन म्हणतो अरे राजा
सगळं संपलंय. माझे 99 भाऊ गेलेत. मी रक्ताच्या थारोळ्यात पडलोय. शेवटच्या घटका मोजतोय महाराज. शेवटच्या घटका मोजताना सुद्धा त्या दुर्योधनाला मरणाची भीती वाटत होती महाराज. आणि इकडे कुरुक्षेत्रावर त्याच ठिकाणी एका बाजूला बाणाच्या शय्येवर पडलेले पितामह भीष्माचार्य हे उत्तरायणाची वाट पाहत महाराज आनंदाने त्या मरणाचं स्वागत करण्यासाठी तयार होते. किती फरक आहे, किती फरक आहे. एकीकडे प्रभू रामचंद्रांचे पूज्य पिता श्री राजा दशरथ शेवटचा श्वास घेताना 4 पुत्र असताना एकही पुत्र जवळ नाहीये. आणि इकडे जटायूच्या म्हणजे पक्षाच्या रूपात असणारा, पक्षाच्या गिधाडाच्या योनीला घेणारा आलेला जटायू प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर शेवटचा श्वास सोडतोय. किती तफावत आहे. म्हणून अंतकाळाच्या वेळी खरं महात्म्याची परीक्षा होत असते. अंतकाळाच्या वेळेस खरं त्या सज्जनाची परीक्षा होत असते महाराज. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकालीच मामेव किंवा यम यम वापी स्मरण भावम त्यजंतन्ते कलेवरम तम तमेवती कोणतेय सदा तद्भाव भावितः. अर्जुना, शेवटच्या क्षणी माझं नाव ज्याच्या मुखामध्ये येतं ना अर्जुना, तो माझ्याच गतीला प्राप्त होतो. महाराज असा शेवट, असा जीवनाचा शेवट कुणाच्या वाट्याला येतो महाराज? कुणाच्या वाट्याला येतो? भल्या भल्यांच्या वाट्याला येत नाही. परंतु आमचे भलावी साहेब इतके भाग्यवान म्हणाल मी त्यांना की ते गेल्यानंतर सुद्धा 7 वर्ष झाली तरी सुद्धा आज हा सगळा समाज असेल, संपूर्ण परिवार असेल, आज त्यांचं स्मरण करतोय, त्यांची आठवण करतोय. महाराज ही मोठ्या पुण्याची शिदोरी. यादसाठी केला यादसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. जीवनाचा प्रवास आहे महाराज, एक दिवस हा थांबणारच आहे. आणि मला असं वाटतं जीवनाचा प्रवास थांबतो म्हणजे फक्त शरीराचा प्रवास थांबतो, जीवाचा प्रवास कधी थांबत नाही. तुकोबाराय सांगतात, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, किंवा दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारू. फार दूरचा प्रवास करीत आलोय मी, दूरचा प्रवास करीत करीत चाललेलो आहे. आद्य गुरु शंकराचार्य याचं वर्णन गोड करतात महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे
कलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे संसारे कलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे बहु दुस्तारे कलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे पारे कलु दुस्तारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते 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 भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते जन्म मृत्यू कितीतरी वेळा महाराज ही शृंखला चालूच आहे. आणि खरं तर ही शृंखला कितीतरी अनादी काळापासून चालू आहे. मग आपण सुद्धा जीवनाच्या वाटेवर आल्यानंतर महाराज दृष्टांत देतात 3ऱ्या चरणामध्ये. वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती 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 आला वस्ती वस्ती उठून गेला उठून गेला कैसे आसावे संसारी कैसे आसावे संसारी रात कुमारी
वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. वाटसरू येतो मला, आणि वाटसरू आल्यानंतर त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला ज्या गंतव्यापर्यंत त्याला पोहोचायचंय, ज्या गंतव्यापर्यंत त्याला जायचंय, पोहोचायचंय, ते उद्दिष्ट, ते ध्येय त्याच्या डोळ्यासमोर आहे. ज्या ठिकाणी तो मुक्कामाला आहे ना, त्याच्या व्यवस्थेकडे तो पाहत नाही महाराज. आणि त्या व्यवस्थेकडे तो न पाहता तो काय करतो, सकाळी प्रातःकाळी त्याच्या जीवनाच्या प्रवासाला, पुढच्या प्रवासाला तो काय करतो, आरंभ करतो त्या व्यवस्थेकडे. आता आले बो आपण, खूप चांगली व्यवस्था आहे, साहेबांचा बंगला खूप चांगला आहे, AC व्यवस्था आहे, खूप चांगली व्यवस्था आहे, मग आता घेऊ इथंच राहू, असं चालतं का? असं नाही चालत महाराज. त्या मोहात न पडता अनासक्त वृत्तीने राहून वाटसरूने काय करायचं असतं, प्रवाशाने काय करायचं असतं, पुन्हा त्याच्या प्रवासाला निघायचं असतं. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. परंतु महाराज, हे असं जीवन जगल्यानंतर याची फलश्रुती काय? तुमच्या जीवनातील भीती नाहीशी होईल. कारण प्रत्येकाला भीती आहे महाराज. कशाची भीती आहे? प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. आणि ही मृत्यूची भीती जर घालवायची असेल तर तुम्हाला या पद्धतीने जगावं लागेल. पुन्हा पद्धतीने पक्षी अंगणी उतरती, तैसे असावे संसारी. वस्तीकर वस्ती आला, तैसे असावे संसारी. आणि मग असं झाल्यानंतर मग काय होईल याची फलश्रुती अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. शरण एक जनार्दन ओ शरण एक जनार्दन 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 शरण एक ऐसे आसावे भयंकवन रे ऐसे आसावे भयंकवन कवना ऐसे आसावे संसारी तैसे आसवे संसारी तैसे आसवे संसारी तैसे आसवे ऐसे असता भयंकर
तैसे आसावे संसारी ऐसे आसावे संसारी ऐसे आसावे संसारी ऐसे आसावे संसारी जोवरी ईश्वर अबोल झाले गीता बदले काव्य सरले मुक्या मनाते मुक्ति मुक्या मनाते मुक्ति दीप ज्योति सब उलटती सजल नयन सजल नयन तधार बरसती ऐसे आसावे संसारी ऐसे आसावे संसारी ओ ऐसे आसावे संसारी